राम राम मंडळी. करता शेतकरीचा आपला हा चौथा भाग. आणि काय नवं-नवं शिकायला मिळायला लागलं हो आपल्याला. पण शिकता-शिकता मास्तरने गुगली टाकली ना, विचार कसा करायचा. आता म्हणलं तर आपण म्हणतो रोज विचार करतो. पण विचार म्हणजे काय हे नाही कळलं. म्हणजे आपण अंदाजाने काही-काही शब्द लय असे असे घासून गुळगुळीत झालेले आहेत आपल्याकडं. पण आपण त्याच्या खोलात लय जात नाही. म्हणजे शेतकरी माणसं तसा विचार करूनच वागत आहेत म्हणा. कारण शेतकऱ्याची संख्या काही कमी आहे का? अहो, आपला देश जगातला 4थ्या नंबरचा देश आहे शेती उत्पादनात. हां, बाकी लोकसंख्येत जरी असला पहिला दुसरा, तरी शेती उत्पन्नामध्ये 4थ्या नंबरचा आहे. आणि 4था म्हणजे काही साधी गोष्ट नाही बरं का. 25-30 पोरामध्ये सुद्धा आपण पहिले, दुसरे, तिसरे येत नाहीत. हे तर 200च्या वर देश आहेत आणि त्याच्यात आपण 4थ्या नंबरचे आहेत. आणि ते काही असं उगाच साधं नाही. आपण शेतकरी माणसं काहीतरी विचारानं काम करीत असतो ना, म्हणूनच तर तो 4थ्या नंबरवर गेलाय ना. तो पहिल्या नंबरवर जाण्यासाठी आपल्याला विचार म्हणजे नेमका काय? हे समजून घेणं लय गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सांगणारी माणसं पण लागतातच. तर आपले गुरुजी आहेतच आपल्यासाठी. तर गुरुजीचं आजही आपण तितक्याच मनातून म्हणजे आलं का मनावर पुन्हा, मनातून स्वागत करू. गुरुजी परत राम-राम. परत राम-राम. आणि वर्गामध्ये फार स्वागत आहे. हां, कारण धन्यवाद. काय म्हणजे आपल्या पटावर विद्यार्थी एकच म्हणजे हो, तू. हो, हो. पण तुझ्या निमित्तानं खूप असंख्य अशा विद्यार्थ्यांच्या पटावरती मला जायची संधी हां, म्हणजे मिळते. मी तसा एकटा नाही, कारण मी फक्त एकटा असा जरी असलो, तर प्रतिनिधी लय लोकांचा आहे. मग तू खरा लोकप्रतिनिधी आहेस. हो, पण त्या संसदेतला नाही, ह्या हां, जनसंसदेतला. जनसंसदेतला. तर विचार म्हणजे काय? याच्यावरती आपण होतो हो, ना. हो, हो. तर बघा, हं. विचार म्हणजे काय? असं मी जेव्हा विचारलं तुला गेल्या वेळी, हो. तेव्हा तू विचार करायला मी लागलास. विचारातच पडलो. आणि ते आजपर्यंत करतोच आहेस. हो. हं. आता याचं अगदी सोपं उत्तर आहे बरं का, हं. की आपण स्वतःशी हं, सतत जे बोलत असतो की नाही हो. आतमध्ये, त्याला हां. विचार म्हणतात. हां, किती हां. सोपं आहे ना. म्हणजे आता माझ्या नाटकाच्या भाषेत सांगू का? मी नाटक पण करतो ना. हो ना. नाटकामध्ये जे स्वगत असतं तेच ना? करेक्ट. हां. आणि ते कसं असायचं बघ स्वगत. म्हणजे पूर्वीच्या नाटकात जास्त हो, असायचं बघ. हो, हो. हां, की तो कृष्ण असायचा. हो, समोर अर्जुन असायचा हो, आणि सुभद्रा असायची कृष्णाची बहीण. हो, हां, हो, आणि मग कृष्ण असा प्रेक्षकांकडे म्हणून बघायचा. हो. ह्या अर्जुनाच्या मनात माझ्या बहिणीविषयी प्रेम निर्माण झालेले दिसत आहे. ते हो. अर्जुनाला पण ऐकू नाही यायचं आणि सुभद्रेला सुद्धा. पण प्रेक्षकांना ऐकू प्रेक्षकांना यायचं. ऐकू यायचं. हो, हो. तर ते स्वगत होतं हो, कृष्णाचं. हो, पण तसं स्वगत आपल्या मनामध्ये सतत चालू असतं. हो. आणि त्या स्वगतालाच विचार म्हणतात. हं, हं, किती हं, सोपं आहे. वाह! पण आता गडबड काय सांगतो तुला? गडबड पुढे आहे. काय असतं माहिती आहे का? हा विचार सतत चालू असल्यामुळे हं. आपली त्या विचाराबद्दलची हं. जी एक आपल्याला जाणीव असायला पाहिजे की नाही, हो, हो. तीच आपली निघून जाते. म्हणजे कसं होतं, हं. एखादी गोष्ट खूप सवयीची झाली, हो, हो. की आपण ती गोष्ट वेगळी आहे असं मानतच नाही. हं, हं, सोपं, हं, हं. माझा चष्मा आहे ना, हो. मी इतके वर्ष वापरतोय. हं. त्यामुळे चष्मा आणि डोळा हो. याच्यामध्ये मला फरकच नाही होत. हं, म्हणजे हं. कधी-कधी असं होतं, की मी विचारात असतो आणि अंघोळीला बसतो हां. आणि डोक्यावरनं पाणी घ्यावं तेव्हा समजतं, अरे चष्मा काढला म्हणजे नाहीये. एवढं एकरूप झालेलं आहे म्हणावं. तर असं जे एकरूप झालेलं असतं की नाही, हो, कधी-कधी घड्याळ किंवा आपला वेश, हो, तर ह्या सगळ्या गोष्टी अतिपरिचयामुळे म्हणजे हो, अतिसवयीमुळे हो. इतक्या आपल्याशा होऊन जातात, हं, की आपण जरी सगळेजण सतत विचार करत असलो, हं, हं, तरी आपण विचार करत आहोत हं, हं. याचं भान आपल्याला नसतं. हो, हो, बघा, हो, तर भान ह्याला इंग्रजीत शब्द वापरतात कॉन्शियसनेस. हो. म्हणजे आय एम नॉट कॉन्शियस दॅट आय एम थिंकिंग. पण कधी-कधी ना आपल्याला हे भान येतं. हं. हं, हं. म्हणजे एखाद्या विषयावरती आपण आता म्हणतो, की मला विचार करायचा आहे
असं म्हणून आपण जेव्हा विचार करतो हो तेव्हा आपल्याला त्या विचारांचं भान येतं. हो हो म्हणजे ठरवून जर करायला लागलं तर कधी कधी आणि कधी कधी आपसूक सुद्धा येतं. पण विचाराचं भान यायला हवं. असं आपलं काही नसतं. कधी ते भान येतं, कधी ते भान जातं, असं आपलं होत राहतं. असे आणि शेकड्यानं विचार येतात ना डोक्यात. शेकड्यानं विचार येतात. हो. हं. कारण भान या पातळीवरती आपण फक्त विचार करत आहोत एवढंच ते भान असतं. पण मी काय विचार करत आहे, म्हणजे माझं स्वगत कोणतं चाललं आहे, हे जेव्हा मला कळतं तेव्हा त्याला म्हणायचं जाण. माझं स्वगत चालू आहे याला म्हणायचं भान. आणि माझं स्वगत कोणतं चालू आहे हे मला कळणं त्याला म्हणायचं जाण. म्हणजे मी कशावर विचार करतोय. करेक्ट. आणि मग तुझ्या काय लक्षात येईल की ते स्वगत असतं की नाही, ते फक्त एका ट्रॅकवरती चालू नसतं रे. मग ते कृष्णाचं त्या एका ट्रॅकवरती चालू होतं नाटकात. पण आपलं जे स्वगत असतं ते अनेक ट्रॅक्सवरती पण चालू असतं. म्हणजे एकाच वेळेला 2-3 विषयांवरचे विचार आपल्या डोक्यात असतात. आता ती जाणीव होणं की हे 3 विषयांवरचे विचार आहेत. ह्याच्यातला ना आत्ता मला उपयुक्त विचार ह्या विषयावरचा आहे, ही तर पुढचीच पायरी झाली. आपण जाण या विषयावरतीच येत नाही का? कारण आपल्या मनाला आपण ट्रेनिंग नसतं दिलं की अरे तुझं काय स्वगत चाललं आहे त्याच्याकडे जरा त्याच्यावरती बॅटरीचा झोत टाक. हे आपण ट्रेनिंग नसतं दिलं. त्यामुळे आपल्याला कधी कधी भानही नसतं, कधी भान असतं पण जाण नसते. मग आता तू विचारशील की हे जाण आणण्यासाठी काय करायला पाहिजे? त्यासाठी जाण करायला विचारावं लागेल ना. अगदी बरोबर आहे. म्हणूनच बहुतेक तो शब्द आला असावा, जाण काढ. तर अगदी सोपं आहे बघ. काय काय करायचं? अगदी सोपं असं की आपल्या शरीरामध्ये जेवढे बदल घडत असतात, तर ह्या शरीरातल्या बदलांकडे सुद्धा आपण पाहिलं तर आपल्याला आपल्या विचारांची जाण येऊ शकते. कसं कसं? सोपं उदाहरण बघा, मी रस्त्यावरून चाललोय आणि माझ्या आवडीची एखादी व्यक्ती की ज्या व्यक्ती बरोबर माझी ओळख व्हावी असं मला खूप दिवसापासून वाटत होतं. आणि ती व्यक्ती रस्त्याच्या त्या बाजूने येते येते येते. आणि ती आल्या आल्या दिसल्या दिसल्या माझ्या हृदयामध्ये ठक 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 चालू झालं. सर तुम्ही कोणत्या वयाचं बोलताय? तसं मी सगळ्याच वयाचं बोलतोय. म्हणजे मानसिकता मन हे सगळ्याच वयोगटाला असतं त्याच्यामुळे. हृदय बदलू शकतं, भावना नाही. सगळ्याच्याच उपयोगाचं आहे बरं का. मग आता काय झालं की असा जेव्हा प्रसंग असतो तेव्हा त्या समोरून येणाऱ्या व्यक्तीबद्दलचं जे माझं स्वगत असतं त्याची मला जाण व्हायला लागते. ती फक्त सवय लावायला लागते. म्हणजे आता उद्या ना माझी खूप महत्वाची मीटिंग आहे समजा, तर त्या मीटिंग बद्दल मी जेव्हा विचार करायला लागतो, यार उद्या काय होणार आहे, उद्याच्या मीटिंग मध्ये ना मी ते प्रपोजल टाकलंय, माझ्या पुढे मला काहीतरी नवीन करायचंय, त्यासाठी बँकेकडे कर्ज टाकलंय, ते तर पास करतील का नाही काय माहित नाही बाबा. असा विचार एका बाजूने चालू होतो आणि इथे नाडीचे ठोके वाढायला लागतात, श्वासाची गती वाढायला लागते. तर सोपी टिप काय आहे, श्वासाची गती वाढायला लागली, नाडीचे ठोके वाढायला लागलेले जाणवायला लागले की पटकन अँटिना आत करायचा. म्हणजे आतमध्ये डोकावून बघायचं. आतमध्ये डोकावून बघायचं आणि आता तुझं स्वगत काय चाललंय. तर असं लक्षात येईल की आपलं शरीर आपल्याला स्वगताची म्हणजे विचारांची जाण आणून देण्यासाठी खरं म्हणजे तत्पर असतं. म्हणजे आपल्या आधी. आपल्या आधी. पण आपण त्याकडे बघत नाही. म्हणजे साधी गोष्ट बघ, मी ना समजा कधी आयुष्यात भाषण केलेलं नाही आणि मला सांगितलं की भाषण कर आणि माझा नंबर आता आलाच भाषणाचा.
तर माझ्या तोंडाला पडणार कोरड. बरोबर आहे. हो, हं. हो. तर मग त्यावेळेला ही तोंडाला कोरड पडली. हं, हं, हां, कारण माझ्या मनात विचार काय आलाय माहितीये का? हं, हं. आता मी इथं जर बऱ्यापैकी बोललो नाही ना, हो, हो. तर सगळी वाट लागणार आणि नंतर हे समोरचे काय मला सोडणार हो, नाहीत. हो, हो, हो. खरं म्हणजे हे सगळं माझ्या मनामध्ये येत असतं. हं, हो, हं. हो. आणि जर त्यावेळेला मला जाण असली, की हा माझा भीतीचा विचार आहे, हं, तर मी त्याच्यावरती मात कशी करायची, हं. त्याच्यावरती पण विचार करू शकतो. पण कधी? जर मला मी भ्यालो आहे, हे कळलं तर. हे कळलं तर. बरं. म्हणजे तुझी माझी तर गोष्ट फारच सामान्य झाली. हो, हो. पण तुला माहिती आहे, स्वामी विवेकानंद ज्यावेळेला त्यांचं ते शिकागोच्या धर्म परिषदेमधलं ते गाजलेलं भाषण. गाजलेलं भाषण, हं, ते जेव्हा बोलायला उठणार होते, हं. तेव्हा त्यांना सुद्धा ती अँक्झायटी आली होती. अच्छा, म्हणजे माणूस केवढाही असला तरी केवढाही असला भावना ते एकच असू असणार. शकतात. आणि त्यावेळेला त्यांच्याही छातीत धडधड झाली होती. हं, हं, हं. हं. पण त्यांनी त्यावेळी मी इथं शिकागोमध्ये काय हेतू मनात धरून आलेलो आहे, हं, हं, हं. बरोबर. हो. असं जे स्वगत केलं, कारण त्यांना स्वगताची जाण तुझ्या आणि माझ्यापेक्षा खूपच जास्त होती. आणि मग त्यांना कळलं, की ही माझी जाण आहे आणि त्या माझी जी जाणीव आहे विचारांची, ती मला सांगते, की तू आता घाबरलायस. हो, हो. मग त्या घाबरल्यावरचा उपाय काय? तर मग स्वामीजी म्हणाले, की मी इथं काय ध्येय घेऊन आलोय. माझ्या गुरूंचा संदेश घेऊन म्हणजे आलोय. ते अँटिना तुम्ही म्हणलाय तो. अँटिना हां, आतमध्ये आतमध्ये घेणे. घेतले. हां, हां. आणि मग ते उभे राहिले हं. आणि तो काही पावलांचा प्रवास असेल. हो. त्यांना जिथं जाऊन बोलायचं होतं, हं. तिकडचा त्या रंगमंचावरचाच, व्यासपीठावरचाच. हो. पण तेवढ्या वेळामध्ये त्यांनी स्वतःच्या विचारांची पूर्ण जाण हं, अशी स्वतःकडे आणली. हं, हं. आणि मग त्यांनी ते भाषण जे जगामध्ये खूप गाजलं, हो, की माझ्या बंधू आणि बंधू-भगिनींनो. भगिनींनो. हां. हं, आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे बघा परत, हं. की माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो आहे बरं का. अच्छा, बरं. सिस्टर्स अँड अच्छा. ब्रदर्स ऑफ अमेरिका. हां, म्हणजे महिलांना आधी पण आपल्याकडे सवय नाही ना ती महिलांना मोठं म्हणायची, पुढे करायची. हां, म्हणजे जर आपल्याला जाण चांगली असेल ना हो. विचारांची, हं. तर वाणीमध्ये सुद्धा त्याचं प्रतिबिंब पडतं. हो, हो. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. हो, हो. तेव्हा म्हणजे मुद्दाम आचरण आणि विचार. ह्याच्यात नक्की हं. नातं आहे. हो. आणि म्हणून पहिली टिप काय? शरीराकडे लक्ष द्या. हो, 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 हो. शरीरामध्ये होणारे बदल असतात. हं, हं. त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं, हं, हं. तर आपल्याला विचारांची जाण येऊ शकते. सर, शेतकरी माणसं आहेत ना, हं. रोगाकडे पण लय लवकर लक्ष देत नाहीत. अंगावर लय लोक असे रोग काढतात. म्हणजे ताप आली तर काहीतरी गोळी घेते. म्हणजे बिना हे करता म्हणजे कुठल्या तज्ञाला नाही दाखवायचे तसंच हे करते आणि अंगावर काढते. डोकं दुखायला तर उगाच आपला बाम एखादा चोळते. ह्या रोगाकडे एवढं लक्ष देत नाही. तर अशा मनाच्या विचारातनं तयार झालेले जे काही बदल आहेत, त्याच्याकडे एवढ्या लवकर लक्ष देणार नाहीत. असं तर आहे. त्यासाठी मग तुम्हालाच दुसरं सांगावं सांगतो. लागेल. मग दुसरं सांगतो. हं. म्हणजे हा एक टिप सांगितली. हो, हो. खूप आहेत टिप्स. हं. आपल्या रोजच्या जीवनामध्ये काय केलं तर आपल्याला विचारांची जाण येईल? हं. 5 वाक्य सांगणार आहे. सोपी 5 वाक्य आहेत हं, हां. हं. पहिलं वाक्य असं आहे, हं. फक्त पाहू नका, न्याहाळा. हां, 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 हां. आपण हजार गोष्टी पाहत असतो. हो. पण त्यावेळेला त्या स्वगताची जाण काही येत नाही. नाही. पण एखादी गोष्ट न्याहाळायला लागलो, हं, हं, हं. हो. की स्वगताची जाण येते. बरोबर आहे. बरोबर आहे? हो. म्हणजे एवढाच जर प्रयोग केला, हं, हं. हो. की दिवसातनं, तासातनं 1-2 मिनिटं हो. फक्त न्याहाळायचं. हो, हो, हो. हं. आणि समोर जी कुठली गोष्ट आहे, हां. तिच्याकडे लक्षपूर्वक पाहायचं. तर फक्त पाहू नका, न्याहाळा. न्याहाळा. असं म्हटलं, की विचार काय चालले आहेत ना, ते हो. कळायला लागतं. हो, हो, हो. हो, हं. हो. म्हणजे तू गंमत बघ. बायकोबरोबर साडी खरेदीला जातो का कधी? लई कमी कमी वेळा गेलो. खूप कमी वेळा. पण बायको जेव्हा असते ना जवळ, हो, तिच्याकडे बघायचं, की ती त्या साडीकडे बघत असताना हो.
तिचं पूर्ण स्वगत जागं झालेलं असतं. हो, हो, हो. हां, ती बघत असते इथे ते किती तलम आहे. हो, हां, स्पर्शाने. हो, त्याच्यानंतर बघत असते काठपदर कसा आहे हो, आणि त्यावेळेला ना ही साडी माझ्याकडे आहे का? हो, हो, ही मला चांगली दिसेल का? हो, ही कधी वापरायची? हो, हिची घडी कधी हो, मोडायची? हो, असा सगळा सेल्फ टॉक हो. स्वगत तिचा आतमध्ये चालू असतं बघ. हो, हो, हो. हो ते सर ते तिचं असं पाहणं हे ते म्हणजे साडी तयार करणाराने एवढा वेळ हातात घेतली नसेल. इतका वेळ ती हातात घेते. मुद्दा काय आहे, की आता बघा, आपण जर पाहायला लागलो की नाही, हो. न्याहाळायला लागलो की नाही, हं. तर समोरच्या व्यक्तीचा सुद्धा सेल्फ टॉक काय आहे कळायला लागतो. हो. म्हणजे पहा, फक्त पाहू नका, न्याहाळा. हां. याच्यामधून माणसाला माणसाबद्दल सुद्धा कळू शकतं. हो, हो, कारण समोरच्या माणसाचा सेल्फ टॉक काय चाललाय, समोरच्या माणसाचा विचार काय चाललाय, हे जर मला कळलं, हं, हं. तर मला सुद्धा त्याच वेळेला माझा विचार काय चाललाय तेही कळू शकतं. बरोबर. आणि तसं जर झालं, तर समोरच्या माणसाबरोबरचं माझं बोलणं हे चातुर्याचं होण्याची जास्त शक्यता आहे. शक्यता असते. चतुरपणे बरं. बोलेन मग मी. मग त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी कधी मार्ग काढण्यासाठी असेल, हं. कधी ना मला दाद देता येईल समोरच्या हं, हं, हं. माणसाच्या विचारांची. हो. कधी मार्ग काढता येईल. कदाचित त्याच्या मनातला विचार मला समजला, तर तो माझ्या मनातल्या विचाराला जुळवून घेता येईल. हं, हं. महत्वाचं काय आहे बघ, फक्त पाहू नका, न्याहाळा. हो, हो. आणि त्या न्याहाळण्यामध्ये काय असतं माहिती आहे का? हं. स्वतःकडे बघणं आणि स्वतःच्या शरीराकडे बघणं हे आपण आधी बोललो. हो, हो. दुसऱ्या व्यक्तीचं सुद्धा ह्या प्रकारे अवलोकन करणं, निरीक्षण करणं. हो, हो, हो. कारण आपण माणसं फक्त वाणीमधूनच बोलत नाही. हो. आपण आपल्या शरीरातून बोलतो. आपण आपल्या देहबोलीमधून बोलतो. हो. हं? हो. आणि तसं जर आपलं निरीक्षण असेल का नाही, हं. तर आपल्याला आपोआप कळायला लागतं, की आता या माणसाचा सेल्फ टॉक, स्वगत काय बरं चालू आहे. हं, हं, हं. आणि ते कळायला लागलं, की आपल्याला आपलंही कळतं. हो, हो. म्हणजे चतुरपणाकडे जायची किती चांगली युक्ती आहे. दुसरं, फक्त ऐकू नका, कान द्या. हं, हं, हं. हां, हां. तर कान द्यायचा अर्थ असा आहे, की त्यावेळेला मी माझं सगळं लक्ष हं, हं. हे एकतान करून समोरचा व्यक्ती असेल किंवा येणारा ध्वनी असेल. हं. मग ना आपण गाणी ऐकत असतो. हो. आपल्या गावामध्ये कोणीतरी लाउडस्पीकर लावतो हो. आणि ते कानावरती पडतात. बरोबर. ते काय ते ऐकतो आपण. हो. पण एखादं गाणं आपण कान देऊन म्हणजे अलीकडे कानामध्ये इयरफोन घालून हो, हां, हो, हो. आपण जेव्हा ऐकतो हां. तेव्हा ना त्यातले ट्रॅक्स आपल्याला ऐकू हो, येतात. हो, हं. हो. त्याच्यातला भाव आपल्याला समजतो. हो, हं. हो. म्हणजे काय होतं, आपल्याच स्वगताची आपल्याला जाण येते का नाही? हो, 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 हो. हं. म्हणून आपल्याला हे डोक्यात घेतलं पाहिजे, की हा जो आपला सेल्फ टॉक अवेअरनेस किंवा स्वगताची जाण हं. ही आपल्याला या पंचेंद्रियांच्या तर्फे येत असते, ज्ञानेंद्रियांच्या तर्फे येत असते. हं, हं. म्हणून फक्त ऐकू नका, कान द्या. हं. आता बघ, व्यवहारात सुद्धा हं. समोरचा माणूस जेव्हा बोलत असेल, तेव्हा त्याच्याकडे मी जर कान देऊन ऐकायला लागलो, हं. काय फायदा होईल मला सांग? आता माझा जो होतोय ते, तर मला ते सगळं म्हणजे हळू-हळू समजून घ्यायला सोपं जातं आणि बरोबर? मला ते कळायला पण लागतं. कळायला सोपं जातं हं. आणि मग ते कळल्यावरती मी कसा बोलणार, हो. हे माझ्या मनामध्ये स्पष्ट होतं. बरोबर आहे. हो. बरोबर आहे? हो, हो. का? कारण मला विचारांची म्हणजे स्वगताची जाण आली म्हणून. बरोबर. हं. हो, हो. तिसरं, फक्त स्पर्श नको, हं. हं? हं. ऊब ओळखा. हां, हां, हां. हं, हं, हं. हं. कारण बरोबर. बघ, स्पर्श होतो. हो, हो. ते स्पर्श हो. ज्ञान आहे. हो, हो. पण ऊब ओळखणं हो, म्हणजे हो. आपल्या सगळ्यांना ना हा दुराव्याचा स्पर्श आहे का उभेचा स्पर्श आहे उभेचा स्पर्श. कळतं. हो, हो. ते जेव्हा कळतं त्यावेळेला आपल्या स्वगताची जाण आपल्या सगळ्यांच्या मनात असते. हो, 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 हो. हं. साधा रोजच्या पांघरुणाचा स्पर्श झाला ना हो, आपल्याला, हो. तरी सुद्धा प्रत्येक पांघरुणाच्या बरोबर आठवण असते. बरोबर. ती आठवण येणं म्हणजे स्वगताची जाण असते. हं. हो. हं.
म्हणजे प्रत्येक स्पर्शाबरोबर खरं म्हणजे तुझं आणि माझं स्वगताचं येणं, त्यातली जाण ही आपण नव्याने अनुभवू शकतो. म्हणजे प्रत्येक स्पर्शात आहे. म्हणजे हे दृष्टीमध्ये आहे, श्रवणामध्ये आहे, स्पर्शामध्ये आहे. पुढचं फक्त गंध घेऊ नका. वास. तर आपण वास घेतच असतो किंवा आपल्याला वास येतच असतात. पण त्याची वलय अनुभवा. वलय म्हणजे वर्तुळ. म्हणजे प्रत्येक वास असतो ना, त्याच्या बरोबर एक असोसिएशन असतं. म्हणजे जंतुनाशकाचा वास असेल. हो, तो वेगळाच असतो, उग्र. हॉस्पिटल, उग्र, लगेच. पण भाकरीचा वास असेल, चुलीवरच्या, किंवा पहिल्या पावसाचा वास असेल, तर लागलीच सेल्फ टॉक, स्वगत चालू होतं, है ना? इथं बसल्या बसल्या पण आपल्याला तिकडे किचन मधला वास येतो, काय चाललंय. बरोबर आहे. किंवा छोटी मुलं असतात की नाही, त्या आयांना बरोबर वास येतो, शिशू कधी झाली आहे का नाही. हो की नाही. म्हणजे कारण त्या वासाबरोबर तिथं सेल्फ टॉक, स्वगताची जाण होते. म्हणून रातराणीचा वास आहे, शेतावरच किती वास आहे. खूप. पण ते काय सर, वास घ्यायला ते असं तुम्ही म्हणतात तसं ध्यान देऊन मन लावून कोणी वास घेतच नाही ना. नाहीतर आम्ही मोसंबीच्या बागातून ज्यावेळेस फिरतो ना, त्यावेळेस ते फुलांचा वास इतका भारी असतो. ते अगदी पांदीच्या वाटानं जाताना ते टाकळणीचा वास मस्त असतो. पण ते रिकाम्या माणसाला जास्त वास येतात, म्हणजे मुद्दाम वास घ्यायला माणूस ना, जर त्याने त्या क्षणाला ना स्वतःच्या स्वगताची जाण करायची ठरवलं, तर त्या क्षणापुरता ना तो रिकामच होऊन जातो. हो, म्हणजे आनंद घ्यायची सवयच ठेवलेली नाही आम्ही. तर ती जर घ्यायला लागलं तर तो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या विचारांची जाणीव. म्हणजे विचारांची जाण म्हणजे आता हे विचार, आता ह्याची जाण आणा, अशी काही शिक्षा नाहीये. म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्वगताची जाण किंवा ज्याला इंग्रजीत म्हणतात सेल्फ टॉक अवेअरनेस, खरं म्हणजे एन्जॉय करायची गोष्ट आहे. आता आपण काय काय बघितलं, 4 इंद्रिय बघितली, तर 5वं राहिलं. फक्त खाऊ नका, रुची घ्या. आता खाणं आणि रुची घेणं, चवीनं खा. आपल्याकडे म्हटलंच आहे ना, चवीने खाणार त्याला देव देणार. फार चांगली म्हण आहे. कारण फक्त जो खातो तो भरतो. म्हणजे खास करून आपल्या सगळ्या शेतकरी तरुण मित्रांसाठी हे चवीचा विषय आहे ना, ही जर खऱ्या अर्थानं चव घ्यायची असेल तर पहिलं आपल्याला व्यसनमुक्त व्हावं लागेल बरं का. नाही तर गुटखा खाणाऱ्याला कशाची चव येत नाही. काही पण मिरच्या न टाकता तिखट लागतं, तंबाखू न यानं त्यानं, ते थोडंसं बाजूला. तर सर जे म्हणतायत चव घ्या, तर ते फक्त आपण जे नैसर्गिक जसं जीवन जगतो ना, त्याच माणसाला फक्त त्याची चव येऊ शकते बरं का. बरोबर आहे ना गुरुजी? हो, बरोबर आहे. म्हणजे कसं आहे बघ, की आपल्याकडे दुसरी पण म्हण आहे ना, की गाढवाला गुळाची चव काय. महत्वाचं काय आहे, की चव जेव्हा आपण घेतो तेव्हा आपला तो सेल्फ टॉक, आपलं ते स्वगत जागवतो बघ. म्हणजे ना, घरामध्ये ना कोणी प्रेमानं आपल्यासाठी एक वस्तू केली खायला, खात असताना आपण ती चवीने खाल्ली, तर त्याच्यामध्ये काय काय पदार्थ आहेत हे आपल्याला कळतं. ह्याची फोडणी झकास पडली आहे, याच्यात लसणीचा स्वाद छान पडला आहे. तर ना ते आपण करणाऱ्याला जर सांगितलं कौतुक करताना, तर आज ही फोडणी छान झाली आहे, याच्यामध्ये ना हा भाग चांगला झालाय, तर त्या माणसाला किती बरं वाटेल. बरं वाटतं. पण सर, गावाकडं ना अशी सवयच नाही. फक्त खरड झालं, तिखट झालं एवढंच सांगायची सवय असते. हो ना, म्हणजे चव फक्त तेवढीच येते का काय, काय माहिती. खरं तर तुम्ही म्हणतात तशी चव घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्या प्रतिक्रिया पण त्या करणाऱ्याला जर दिल्या, तर तुम्ही जे मगाशी नाही का मागच्या एपिसोडमध्ये आजीच्या त्या तालाचं सांगितलं होतं, की जे आनंदानं आपल्यासाठी केलेलं असतं. बरोबर. तिला जर समजा आपण प्रेमानं तो परतावा जरी दिला, की वाह! मस्त होती हां भाकर, किंवा वाह!
मस्त होती भाजी, काय जी असेल ती. आणि जे असेल ना त्याला सांगायचं की ही छान शेकलेली होती किंवा हिला फोडणी छान पडली होती, हा ह्याच्यात तिखटा गुळाचा अगदी करेक्ट बॅलन्स होता, असं सांगितलं की बरं वाटतं, हो की नाही? त्याच्यामध्ये म्हणजे मग काय आहे, मला माझ्या स्वगताची जाण जर आली तर त्याचा परिणाम माझ्या संवादावरती पडतो आणि तो चांगला पडतो. म्हणजे वर्तनावर तुम्ही जे म्हणताय. वर्तनावरती पडतो, संवादावरती, कम्युनिकेशन, वर्तनावरती, बिहेवियर, कृतीमध्ये फरक पडतो. म्हणजे किती महत्वाची आहे बघ विचारांची जाण. आता आपण काय केलं, पहिल्यांदा म्हणालो की सगळ्या स्वतःच्या शरीरामधल्या सिग्नल्सवर लक्ष द्या. नंतर आपण म्हणालो की पंचेंद्रिय जी आहेत त्यांच्याद्वारे स्वतःच्या विचारांची जाण वाढवा. अजून एक सोपंच आहे, आपण ना नेहमी बोलताना ना एक शब्दी असे बोलतो. म्हणजे एकच शब्द बोलतो. म्हणजे समजा एक आई आहे आणि तिनं तिच्या मुलाला हाक मारली आणि ती आई म्हणाली राजू, तर राजू लगेच समोर येतो, गृहपाठ झाला. म्हणजे आईच्या राजू ह्या शब्दामागे असलेलं स्वगत राजूला कळलं. हो हो हो, बघा बरोबर. आता आईनं समजा राजूला हाक मारली राजू, तर लगेच राजू येतो, बाजारातून काही आणायचंय का? म्हणजे राजूला बरोबर कळलं आईचं स्वगत काय. बरोबर. म्हणजे हे जे शब्द आपण वापरतो त्या प्रत्येकाच्या मागे ठासून भरलेलं स्वगत असतं. असे आपण 3 प्रकारचे शब्द वापरतो. तो भाव लक्षात येतो का त्या याच्यात? करेक्ट. म्हणजे आपण माणसांना संबोधन करतो ते शब्द. म्हणजे मराठी भाषेमध्ये अहो आणि अग नावाचे शब्द आहेत की नाही, त्याच्या मागे असलेला सेल्फ टॉक किती वेगळा वेगळा असतो सांग. तू तुझ्या बायकोला म्हणालास अग आणि तुझ्या बायकोला म्हणा अगा, हो ना, सेल्फ टॉक बदलला. शब्द तोच आणि रिॲक्शन पण बदलणार अर्थातच. जशी ऍक्शन तशी रिॲक्शन. म्हणजे एका बाजूला हे सगळे संबोधन आहेत, दुसरं एकशब्दी काय सांगू, विशेषण. आपण जेव्हा कधी विशेषण वापरतो स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी, त्याच्या मागे ठासून भरलेलं स्वगत असतं, ठासून भरलेला सेल्फ टॉक असतो. तू ना गाढव असं जेव्हा म्हणशील, मूर्ख, त्याच्या मागे इतिहास असतो बघ. खूप दिवसाचा. त्याच्याशिवाय फोर्सच येत नाही. अरे म्हणजे तू असं म्हणून बघ, मूर्ख असं म्हणून बघ, काहीच होणार नाही. म्हणजे सगळी विशेषणं जी आपण वापरतो त्याच्या मागे ठासून भरलेला सेल्फ टॉक असतो, स्वगत असतं. आणि सगळी उद्गारवाचक एक्सक्लेमेशन्स म्हणजे शॅ, शिट, वाव, जे काय असेल ते, ही जी सगळी उद्गारवाचक असतात ना त्यांच्या मागे भरपूर सेल्फ टॉक असतो. गमतीचा खेळ आहे. हो सर. की आपण किंवा समोरचा जेव्हा जेव्हा संबोधन वापरेल, जेव्हा जेव्हा विशेषण वापरेल किंवा जेव्हा जेव्हा उद्गारवाचक शब्द वापरेल तेव्हा हा खेळ खेळायचा. अरे आत्ता ह्याचा सेल्फ टॉक काय चालला असेल, त्याच्यावरून ते लक्षात येतं ना आपल्या, एक लक्षात त्याची काय स्थिती आहे सध्याची. आणि ह्या सगळ्याच्या मधून ना खरं म्हणजे आपण ह्या सगळ्यांच्या निमित्ताने कोणाच्या सेल्फ टॉकची जाण वाढवत असतो, स्वतःच्या. बरोबर आहे ना. म्हणजे किती सोपं आहे. अजून एक मार्ग, आपल्या विचारांची, आपल्याला ना विचारांचे भान, विचारांची जाण, म्हणजे आपल्याला वाटतं काय म्हणून जडजड शब्द, हे खेळच सगळे. आणि ह्या खेळाची एकदा सवय झाली की नंतर मग काही नाही, मग मजा. मग आपण त्या त्या वेळेला त्या स्वगताची जाण आपल्याला यायला लागते. अजून एक सांगतो, आपण पिक्चर बघतोय टीव्हीवरती किंवा कुठे, किंवा मोबाईलवर, आता पूर्ण मोबाईलवर बघते. त्यावेळेला ना तर कॅरेक्टर असतं की नाही पिक्चर मध्ये दिसणारं, ही सवय लावायची की आता हा बोलतोय काय, त्याला म्हणायचं टॉक, आणि ह्या वेळेला त्याचा सेल्फ टॉक काय बरं चालला असेल. हे आपण
डोक्यात घेतलं हो. झालं की आपलं एक्झरसाइज, हो, विचारांची हो, जाण आणि हो, भान हो, करायचा. हो. म्हणजे तुम्ही समजा शोले बघताय. हं. हो. हां, आणि तो म्हणतो की गब्बर सिंगचे डायलॉग चालू आहेत. हां, हो. की तुम्हाला काय वाटेल, तुमचा सरदार खुश होईल, हो. अमुक करेल, ढमुक करेल, असं तो सगळं बोलत असतो की नाही? हो, हो. आणि मग तो हसायला लागतो, हां, 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 हां करून. ते हसायला लागल्यावरती सगळेजण हसायला लागतात. तेव्हा सगळ्यांना काय वाटतं, की ह्याचा टॉक असा आहे, म्हणजे बहुतेक हा सोडणार. त्यांना आणि मग तो असा खट करून त्यांना गोळ्या मारतो. आपण का अनपेक्षित. आपण का दचकतो? ती अनपेक्षितता कशात असते, की आपल्याला जसा वाटत होता ह्याचा सेल्फ टॉक असणार, तसा ह्याचा सेल्फ टॉकच नव्हता. बरोबर आहे. म्हणजे आपण फसतो तिथं. आपण फसतो. पण त्याच वेळेला शिकू शकतो. हो, 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 हो. की अरे जे कधी दिसतं ते तसं नसतं. आतमध्ये वेगळं पण काहीतरी असू शकतं. कधी-कधी आपला सेल्फ टॉक आणि आपला टॉक हे एकमेकाच्या बरोबरीने जातात. तर कधी-कधी आपला टॉक आणि आपले सेल्फ टॉक टोटल विरोधात पण असतात. ह्याची पण जाण पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षण हा आपल्याला आपल्या विचाराच्या बद्दल सांगत असतो. मग जी गोष्ट चित्रपट पाहताना करता येते, तीच गोष्ट वाचताना करता येते. पुस्तक वाचताना, बरोबर? तीच गोष्ट गाणं ऐकताना पण करता येते. बरोबर आहे? म्हणजे तुझ्या असं लक्षात येईल, की विचारांची जाण आणण्यासाठीची जी सवय आहे ना, ही सवय या छोट्या-छोट्या गोष्टींच्या मध्येच आहे. हं. पण जर ती विचारांची जाण आपल्याला आली, तर काय होतं माहिती आहे का? या स्वगताची जाण मला जशी येते, तसं मला कळायला लागतं, की यार माझं स्वगत हे फक्त एकाच पद्धतीनं जाणारं नाहीये. एकतर एका गोष्टीबद्दल सुद्धा खूप पद्धतीने ते स्वगत येतं आणि एका वेळेला 4-5 गोष्टींच्या बद्दल सुद्धा ते स्वगत चालू असतं. हां, मग असं आपण त्या स्वगताकडे पाहायला लागलो, की आपल्याला लक्षात येतं, की आत्ता ह्यातल्या 5 गोष्टींच्या वरती समजा माझा विचार आता सुरू आहे. आत्ता ह्याच्यामधल्या कोणत्या गोष्टीला, कोणत्या विषयाला फोकसमध्ये आणायचं? हां, म्हणजे समजा मी जर शेतकरी आहे आणि मी समजा माझ्या शेतामध्ये बाग लावलेली करेक्ट. अंगूरची हां. आणि मी आत्ता हे करतो, की माझ्याकडे फवारणीचं पण माझ्या डोक्यात येतं. परत पुन्हा नंतर विक्रीचं पण डोक्यात येतं. परत मग मी कुणाला माल देणार आहे किंवा असं म्हणजे अ, माझ्या डोक्यात जर 4-5 गोष्टी येत असतील एकत्र, तर त्यातलं प्राधान्य मी आत्ता कुठल्या गोष्टीवर विचार करावा? तर मी सध्या फवारणीवरच विचार करावा. बरोबर आहे? शाब्बास! ज्या वेळेला आपल्याला आपल्या स्वगताची जाण येते, तेव्हा आपल्याला आपोआपच त्या स्वगतांमधले विषय दिसायला लागतात आणि ते विषय दिसायला लागले, की कशाला प्राधान्य द्यायचं हे आपल्याला कळतं. हं. आणि त्याचबरोबर नेमकं उद्दिष्ट माझं काय आहे? त्याच्या बरोबरीने जाणारे विषय कोणते आहेत? आणि उद्दिष्टाकडून मला भरकटत नेणारे विषय कोणते आहेत? ह्याची जाणीव सुद्धा मला यायला लागते. म्हणजे सर आपण जाण, विचारातलं जाण आणि भान हे दोन्ही पण शिकायला लागलो. दोन्ही पण शिकायला लागलो, की भान येणं, त्या भानकडून जाणकडे जाणं आणि ती जाण यायला लागली, की माझे विचार हे खूप गतिशील आहेत. ते एकाच वेळेला अनेक विषयांवरती जाऊ शकतात. मला प्राधान्य काय आणि उद्दिष्ट काय ते ठरवायचंय. इथपर्यंत आपण आलो ना, बरोबर? की काय झालं बघ, की आपण आपल्या विचारांचं परीक्षण करायला लागलो. म्हणजेच पहिल्यांदा आपण ज्याला सेल्फ टॉक अवेअरनेस म्हणालो ना, जाण, ते काय होतं? निरीक्षण. आणि निरीक्षण जर आपलं चांगलं झालं, तरच आपण कुठे जाऊ? परीक्षणाकडे. म्हणजे आधी निरीक्षण, मग परीक्षण. हे जर आपण डोक्यात घेतलं, की आता निरीक्षण करण्यासाठी आपण काय-काय वापरलं? पंचेंद्रिय वापरली. निरीक्षण करण्यासाठी आपण काय वापरलं? आपलं शरीर वापरलं. ह्या सगळ्यातून माझ्या विचारांचं निरीक्षण करायला सुरुवात केली, की मी
माझ्या विचारांच्या परीक्षणाकडे जाऊ लागतो. बरं. आणि मग परीक्षण करण्याच्या ज्या पद्धती आहेत, ते आपलं पुढचं कौशल्य आहे. हं. तर सध्या तू निरीक्षण आणि परीक्षण हां, आपल्या स्वगताचं एवढं जरी केलंस ना, तरी आपली एक इयत्ता पास झाली. क्या बात आहे सर! पहिल्याच झटक्यात तुम्ही आम्हाला पास करायला लागलात बरं का. वास्तवामध्ये पण आमच्या आता ते आम्हाला आयुष्यामध्ये पण उतरून बघायचंय, की खरं काय आहे. म्हणजे कसं असतं, की आपण शेतकरी माणसं, म्हणजे आधी विक्रीचा विचार करणं हे ठीक आहे. पण ते मग विकन का नाही याचा मनात दचूक बसणं, म्हणजे ही गोष्ट चुकीची आहे. विकणारे हे नक्की माहिती. पण आपल्याला विक्रीच्या अगोदर आता पेरणीचा पण विचार करावा लागेल. तशी ती कृती करावं लागेल. नंतर फवारणी करावं लागेल. नंतर काढणी म्हणजे तिचं खळं करावं लागेल आणि नंतर विक्री. ह्या स्टेपमधून जर गेलो तर ते आपल्याला शेवटची स्टेप आपण त्याच्यावर विचार केला तर तो उत्तम ठरेल. असंच ना गुरुजी बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे. म्हणजे असा स्टेप बाय स्टेप. आता तू जे हे आत्ता सगळं स्टेप बाय स्टेप बोललास ना, त्यालाच म्हणतात विचारांची शिस्त. क्या बात है! म्हणजे पहिलं गुरुजीचं आपल्याला शिस्तीचं सर्टिफिकेट मिळालं बरं का. हां. आणि ते जर आतून यायचं असेल की नाही, ती शिस्त जर आतून यायची असेल, तर सुरुवात ही निरीक्षण आणि परीक्षणातून केली पाहिजे. मग या परीक्षणातून काय निघतं आणि परीक्षण कसं करायचं? पुढच्या भागामध्ये. आम्ही कुठंच नाहीत जाणार. आम्ही इथंच थांबणार आहेत. आपल्यालाही असंच ऐकत राहायचंय. आपल्याला मनाला पण सुदृढ करायचंय. करता उगाच नसतंय होता येत. कुटुंबातला विना तोच माणूस करता असतो, ज्याच्यामध्ये सगळं पेलण्याची ताकद असते. म्हणजे इथून इथपर्यंत आलेली ताकद, ती आपल्याला मिळवायची. तर कुठंच जायचं नाही. भेटणार आहेत आपण पुन्हा. करता शेतकरी या भागामध्ये.